जावं अशा पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये विधान चालणार नाही। ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या औरंगजेबाने हलाल केलं, त्यांचे डोळे काढले, अशा पद्धतीचं निवृत्तीची हत्या केली, त्याच पद्धतीनं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्या साक्षीनं जी संभाजी महाराजांची शिक्षा दिली, त्याच पद्धतीचं या ठिकाणी अबू आझमीचं डोळं हात तोडून त्याला शिक्षा देण्याचं, प्रतिज्ञा पुतळ्याचं शिक्षा देण्याचं काम आणि निषेध करण्याचं या ठिकाणी आम्ही मुद्दा हा अबू आझमी वारंवार महामानवांचा अपमान करतोय आणि बऱ्याच वेळेला औरंगजेबाचं महत्त्व गाळतोय आणि त्या औरंगजेबाला मोठा करत असतोय आणि त्या निमित्तानं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत असतोय। अशा या भडव्याला हद्दपार करण्यासाठी आम्ही सर्वजण सकल हिंदू समाजाचे सगळे कार्यकर्ते आणि सर्व हिंदुनिष्ठ या ठिकाणी यासाठी जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून याची खिंड आणि केंद्र सरकारची मागणी करतोय। या वारंवार औरंगजेबाचं कौतुक करतोय, औरंगजेबाचा सन्मान करतोय आणि आमच्या संभाजी महाराजांचा अपमान करतोय। याला या देशातून हद्दपार करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की याचे आमदार शिवाजी महाराज के या महाराष्ट्राचा विधानभवनेचा एक सदस्य अबू आझमी हा सातत्यानं औरंगजेबाचं उदातीकरण करतो आहे आणि संभाजी महाराजांची बदनामी, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यानं सातत्यानं याचं वक्तव्य असतं। तर या अबू आझमीचा आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे। या छत्रपती शिवाजी चौकामध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेबानं ज्या छत्रपती संभाजी महाराजांना हलाल केलं, त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमात्मक त्यांचे डोळे फोडले, त्यांचं तोंड फोडलं, अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आव्हान करतो, याच्या अगोदरसुद्धा कोल्हापूरचा हिस्सा अबू आझमीला आम्ही दाखवलेला आहे आणि अबू आझमी ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोल्हापूर सकल हिंदू समाज आमच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ।